लोकांच्या जाचाचा आता अतिरेक झालेला आहे. काही गोष्टी पावसात नाही हो साहेब. अरे तुम्ही पावसाची काय, पावसाळ्यात उन्हाळ्या काय रे विचारू नका. कधी वसूल आहे? पिंपळगाव आणि चांदवड टोल नाक्यावर नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल केला जात असताना महामार्गाची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. खड्डेमय रस्ते, रखडलेली पुलांची कामं आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी यामुळे सर्वसामान्य शेतकरी, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्ण अक्षरशः वेठीस धरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक विभागाचे प्रकल्प संचालक मानकर यांची भेट घेऊन तीव्र संताप व्यक्त केलाय. हे दोन्ही टोल नाके नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. टोल देऊनही रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यावर कदम आक्रमक झाले आहे. कदम यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, जनतेकडून टोल घेतला जातो पण सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते देण्याची जबाबदारी का पार पाडली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अपूर्ण पुलांची कामं, निकृष्ट नियोजन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना दररोज तासनतास वाहतूक कोंडीत अडकून त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. तसेच टोल वाचवण्यासाठी अवजड वाहने ओझर, खेरवाडी, चांदोरी या रस्त्यांचा वापर करत असल्याचं त्यांनी लक्षात आणून दिलं आहे. यावेळी पिंपळगाव आणि चांदवड टोल नाके तातडीने बंद करावेत. महामार्गावरील सर्व रखडलेली कामं युद्ध पातळीवर पूर्ण करावीत. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच रस्त्यांचे आणि उड्डाणपुलाचे दर्जेदार काम होईपर्यंत टोल वसुली स्थगित करण्याची मागणी मानकर यांच्याकडे करण्यात आली. जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. 8 दिवसांच्या आत प्रत्यक्ष कामं सुरू झाली नाही आणि नागरिकांना दिलासा मिळाला नाही तर शिवसेना लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन उभारेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असेल असा इशारा कदम यांनी दिला. यावेळी तालुका प्रमुख खंडू बोडखे, माजी सभापती शिवा पाटील सुरासे, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जगताप, ओझर नगर परिषदेचे गटनेते सुनील कदम, युवा सेना तालुका प्रमुख आशिष शिंदे, नगरसेवक रवींद्र शिंदे, वृषाल पगार, रोहित लभडे, जय जाधव, दर्शन चौधरी यांच्यासह ओझर सोसायटीचे चेअरमन शालिकाप्पा कदम, उपसभापती नंदू जाधव, सोसायटी संचालक ज्ञानेश्वर शिंदे, भारत शेजवळ, बाळासाहेब सरोदे, दीपक जाधव, विजय भडके, अनिल सोमासे, हर्षल चौधरी, आकाश भवर, गणेश शिंदे, जयेश डिकले, तेजस बोरा, आदित्य भवर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.